तर पाहूया पुढची एक महत्त्वाची बातमी। तर धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। तर धारावी पुनर्विकास प्रकल्प आता अदानींना देण्यास विरोध करण्यात येतो आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा आज अदानींच्या कार्यालयावर मोर्चा सुद्धा निघणार आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता मोर्चाची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली आहे। तर कंत्राट रद्द करण्यासाठी धारावी ते अदानींच्या कार्यालयापर्यंत आता हा मोर्चा निघणार आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। आज आता हा थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रिद्देश हातीम हे मातोश्री बाहेरून आपल्या सोबत आहेत। तर निखिल चव्हाण हे प्रतिनिधी मोर्चास्थळी सध्या आहेत। तर आधी रिद्देश यांच्याकडे जाऊया। रिद्देश, थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे, काय परिस्थिती आहे मातोश्री बाहेर? नक्कीच आपण पाहिलं तर थोड्याच वेळात हा मोर्चाला सुरू होईल। अदानीला जेव्हा हा धारावी इकडे पुनर्विकासाचा प्रकल्पाचा कंत्राट दिल्यानंतर तो कंत्राट रद्द करावा, या रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली। संपूर्ण मुंबईतून मोठ्या प्रमाणात जे शिवसैनिक आहे, कार्यकर्ते, पदाधिकारी हे या मोर्चात सहभागी होणार आहे। त्याचबरोबर ठाकरेंचे जे शिलेदार आमदार असतील, खासदार असतील, ते देखील प्रामुख्याने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। आदित्य ठाकरे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षाचे नेते असतील, कार्यकर्ते, ते देखील सहभागी होणार। जवळपास 3 ते 4 हजार कार्यकर्ते, पदाधिकारी या मोर्चात सहभागी होणार। त्याचबरोबर धारावीकर देखील या मोर्चात सहभागी होणार, ते देखील पाहणं आज महत्त्वाचं राहणार आहे। कारण मागील काही दिवसापासून धारावीतील विविध भागांमध्ये जे स्थानिक नागरिक त्यांच्यावर अनेक बैठका झाल्या। त्याचबरोबर ते व्यावसायिक असतील, कामगार असतील, त्यांच्यावर देखील बैठका झाल्या आणि त्यांना देखील सांगण्यात आलं की कशा पद्धतीने अदानी ही नागरिकांची फसवणूक करत आहे। कारण त्यांची जी मागणी आहे ती अदानी कधीच पूर्ण करत नाही असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्या हिशोबाने आता ही जे स्थानिक नागरिक असतील, व्यावसायिक असतील, ते या मोर्चात सहभागी होणार, ते देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळेला हा धारावीतील टी जंक्शन इकडनं मोर्चा सुरू होईल। टी जंक्शनच्या दिशेने हा कलानगर जंक्शनच्या इकडनं होतं ते बीकेस इकडे ते अडानीचं कार्यालय तिकडे सर्वप्रथम मोर्चाचा धडक होणार। त्यानंतर पुढे जाऊन बीकेस इकडे त्याला फेटका मैदान इथे त्यांची सभा देखील पार पडणार आहे। उद्धव ठाकरे त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना संबोधित देखील करणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मात्र आता या संपूर्ण सभेमध्ये धारावीकर किती सहभागी होणार आहे हे देखील पाहणं कारण महत्त्वाचं राहणार आहे। कारण मागील काही दिवसांपासून धारावीकर ते स्थानिक रहिवासी त्यांचं देखील असं म्हणणं आहे की अदानीतील काही लोक आहेत त्याने आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे। तर त्या सर्व विषयानंतर आता जे स्थानिक रहिवासी त्यांचा देखील कुठे ना कुठे अदानी समूहाला विरोध आहे। त्याचप्रमाणे त्यांचं असं देखील सर्वप्रथम अदानीकडून असं सांगण्यात येत आहे की जे तिकडचे स्थानिक रहिवासी आहे व जे व्यावसायिक आहे त्यांना 350 ते 450 फुटापर्यंत त्यांचा जो गाळा असेल, घर असेल, ते त्यांना देण्यात येणार आहे। मात्र तिकडे अनेकशे बरेच व्यावसायिक त्यांचे 3-3, 4 हजार फुटाचे हे गाळे आहेत। तर त्यांची हीच मागणी आहे की आमची जेवढे गाळे आहेत, जेवढा आमचा गाळ्याचा स्क्वेअर फूट आहे 3000-4000 फुटाचा, तेवढेच आम्हाला गाळे द्यावे अशी त्यांची मागणी आहे। ना कुठे ही त्यांची मागणी पूर्ण होणार नाही अशी त्यांच्या मनामध्ये भावना आहे आणि त्यामुळे ते आता अडानीच्या विरोधात ते देखील पाऊल उचलणार आहे। त्यामुळे आजच्या दिवसामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा जे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जो विराट मोर्चा निघणार आहे, त्या विराट मोर्चाकरता जे स्थानिक रहिवासी आहेत, ते धारावीकर आहेत, ते सहभागी होणार आहे, ते देखील आज पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। गौरी, नक्कीच रिद्देश, आपण पाहतोय की तुम्ही सध्या मातोश्री बाहेर आहात। तर मोर्चास्थळी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सुद्धा आपल्या सोबत आहेत। निखिल, काय परिस्थिती आहे मोर्चास्थळी सध्याची? या ठिकाणाहून आहे तो धारावी बचाव मोर्चाला सुरुवात होणार आहे। आपण दृश्य पाहत असू तर या ठिकाणी आहे ते आता शिवसैनिक जमण्यास सुरुवात झालेली आहे। त्यांच्या हातामध्ये झेंडे देखील आहेत। त्यासोबतच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे तो पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। पाहायचं झालं तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी हे संपूर्णपणे पोलीस तैनात करण्यात आलेले असताना या ठिकाणी आता शिवसैनिक जमण्यास सुरुवात झालेली आहे। धारावीतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे। फक्त शिवसेनाच नाही तर शिवसेनासोबत इतर
इतर पक्ष देखील यामध्ये सहभागी होणार आहेत। त्यासोबतच वेगवेगळ्या संघटनांना या ठिकाणी आवाहन करण्यात आलेलं आहे की अदानीच्या विरोधातल्या या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी। तर आता या ठिकाणाहून सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी हे जे आता नागरिक आहेत ते जमण्यास सुरुवात झालेली आहे। 3:30 वाजता बरोबर उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येतील आणि या ठिकाणाहून आहेत ते संपूर्णपणे मोर्चाला सुरुवात करून अदानी यांच्या ऑफिसवरती हा संपूर्ण मोर्चा आहे तो आता धडकणार आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली असून 3:30 वाजता बरोबर उद्धव ठाकरे आल्याच्या नंतर या मोर्चाला या ठिकाणाहून सुरुवात होईल। गौरी, निखिल, सध्या किती प्रमाणात नागरिक त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि काय त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येते? नक्कीच पाहायचं झालं तर या ठिकाणी आहे तो आकडा जवळपास हजारोंच्या संख्येमध्ये सांगण्यात येतोय, परंतु खरी परिस्थिती पाहिली तर आता या ठिकाणी बरोबर 2:30 वाजता हे जे आता सगळे कार्यकर्ते आहेत ते जमण्यास सुरुवात झालेली आहेत। 100 ते 100हून जास्त कार्यकर्ते आता या ठिकाणी आलेले असताना हा जो आकडा आहे तो वाढत जाईल आणि त्यानंतरच मोठ्या प्रमाणात मॉब हा या ठिकाणी नागरिकांचा आपल्याला पाहायला मिळेल। त्याच अनुषंगाने आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी घोषणाबाजी देखील आता नागरिकांची आहे ती सुरुवात करण्यात आलेली आहे। अदानीच्या विरोधात ही संपूर्णपणे घोषणाबाजी आपल्याला ऐकायला मिळत असताना मोर्चामध्ये देखील अशा प्रकारचा जो संपूर्णपणे धारावीकर आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील। गौरी, नक्कीच निखिल, तर पुन्हा एकदा रिद्धेश यांच्याकडे जाऊया। रिद्धेश, तुम्ही सध्या मातोश्री बाहेर आहात। उद्धव ठाकरे सुद्धा आता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। कार्यकर्ते सुद्धा जमायला सुरुवात झाली आहे का त्या ठिकाणी? कार्यकर्ते डायरेक्ट ते धारावीतील टी जंक्शन इथे सर्व कार्यकर्ते जमा होणार आहे। उद्धव ठाकरे त्यांना डायरेक्ट इकडनं जिकडनं हे आंदोलन सुरू आहे तिकडनं हे जॉईन करणार आहे। त्यामुळे इकडे कुठल्याही मातोश्री परिसरात कुठलेही कार्यकर्ते जमलेले नाही। तसं उद्धव ठाकरेंकडून व त्याच्या पक्षाच्या वरिष्ठांकडून आदेश देखील देण्यात आले की मातोश्री परिसरात कोणीही गर्दी करू नये। जिकडनं हा आंदोलन सुरू होणार आहे धारावीतील टी जंक्शन तिकडनं सर्व जे कार्यकर्ते पदाधिकारी ते सर्व तिकडे जॉईन होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण मुंबईमधून सर्वांना आदेश दिला की या जे आंदोलन त्या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा म्हणून अंदाजा वर्तवला गेला। फक्त ठाकरेंचे शिवसेनेचे जवळपास 3 ते 4 हजार कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। मात्र नक्की किती सहभागी होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। थोड्याच वेळा माहिती देखील पडणार आहे। दुसरीकडे ठाकरेंचे जेवढे शिलेदार आहेत आमदार खासदार तसं ठाण्याचे आमदार राजन विचारे ते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार। त्याचबरोबर महाविकास आघाडीतील इथे घटक पक्ष आहेत ते त्यांचे देखील पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या सर्वांसहित जे धारावीकर आहेत ते धारावीकर किती या आंदोलनामध्ये सहभागी होणार ते देखील आज पाहणं महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनादरम्यान ठाकरेंकडून मागणी करण्यात आली होती की जो कंत्राट अदानीला देण्यात आला होता तो कंत्राट रद्द करावा आणि जे प्रशासकीय संस्था आहे MMRD असेल, सिडको असेल, म्हाडा असेल यांना सर्व हा जो कंत्राट द्यावा। कारण त्यांचा आरोप आहे की सरकार एक साईडला असे काम करत आहे। हा संपूर्ण कंत्राट अदानीला दिल्यानंतर सरकारचा अर्थातच भाजप आणि शिंदेचा शिवसेनेचा फायदा होईल म्हणून हा कंत्राट अदानीला न देता ते प्रशासकीय संस्था आहे म्हाडा, सिडको, MMRD यांना द्यावा। आता या मागणीनंतर या मोर्चानंतर सरकारकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं त्यानंतर हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच रिद्धेश, तर पुन्हा एकदा निखिल यांच्याकडे जाऊया। ते मोर्चास्थळी तिथे आहेत। निखिल, मोर्चाचे नेमकी काय परिस्थिती आहे? किती पटीने नागरिक त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि काय घोषणाबाजी सध्या सुरू आहे? नक्कीच पाहिलं तर या ठिकाणी आहे ते आता शिवसैनिक जमण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने महिला आघाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। यांचा जोश देखील पाहायला मिळतोय। ज्याच विरोधात अदानी यांच्या विरोधात या संपूर्णपणे घोषणाबाजी देखील देत आहेत। आपल्यासोबत आपण बोलणार आहेत, काय सांगाल? मोर्चाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होईल, या ठिकाणी शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली, कशा प्रकारे मोर्चा हा पुढे येणार आहे आणि विरोध कशा प्रकारे करणार? आम्ही विरोध हा अदानींचा जो वाईट दृष्टिकोन आमच्या मुंबईवर पडलाय तो त्यांना पूर्ण हटवायचा आहे। आम्हाला अदानी नकोच आहे, आम्हाला अदानी नकोच आहे। इथे आमचा विकास आम्ही करू, दुसऱ्या प्रांतातले येऊन आमच्या महाराष्ट्राचा विकास कोण करणार आहे? आमच्या मुंबईकरांची, आमच्या मराठी माणसांची मुंबई आहे। आमचा आवाज आम्ही करू, आपण आपल्या घरात दुसऱ्यांचा हे करून घेऊ का? नाही करणार। का करणार? हा कुठला कोण येणार आणि आमच्या मुंबईवर हक्क दाखवणार? आता पुढचं त्यांनी ध्येय ठेवलंय की आम्ही कन्स्ट्रक्शन आम्ही बांधणार आणि ह्याची परवानगी आम्ही घेणार। कोणाच्या ह्याच्यावर? कोणाची? ही मुंबई आमच्या साहेबांची आहे, नाही कोणाच्या बापाची। मुंबई आमच्या साहेबांची। आम्हाला 3चा टायमिंग दिलेला आहे, 5 वाजता साहेब येतील।
पण पूर्ण मुंबईमधून येणार म्हणजे त्याला वेळ लागणारच. ट्रॅफिक जाम असतं. सगळ्यांना आम्ही व्यवस्थित सुनियोजित आमचे मोर्चे निघणार. धन्यवाद.